आधी व्यवस्थित ते धुवून घेतलेलं आहे मी आणि आता हे आपण या मसाल्यामध्ये थोडंसं परतून घेतो आहे आणि आता आपण खडा मसाला टाकू. खडा मसाला मी आधी नाही टाकला, याचं कारण ते आहे की ते मसाला जळायला नको, त्या दृष्टीने मी आता मटण परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये टाकतो आहे मसाले. आता याच्यात जाऊया. तेजपान, एक छोटंसं पीस दालचिनीचा, 2-4 लवंग, एक बडी इलायची आणि एक 2-4 छोटी इलायची, उरलेला कांदा, याच्यात जाऊ देऊया आपण आता हळद, लाल तिखट आणि थोडी धणेपूड, थोडासा किंचित स्टॉक. याला जरा भुनायचं आहे छान. मटण आपण भुनून घेऊया छान. एक 4-5 मिनटं याला मी आता हे असं छान परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यात टाकतोय एक 1.5 चमचा काजूची पेस्ट, त्याचबरोबर 1-2 हिरव्या मिरच्या. याच्यात जाणार आहे स्टॉक, मटन स्टॉक टाकलेला आहे. आता टाकतो याच्यात मी एक 3 चमचे दही. याच्यात जाऊ देऊया मीठ, आता याच्यात टाकतो थोडीशी जायफळाची पूड आणि आपण याच्यात हे बेसन टाकतो. 1 चमचा मी हे बेसन टाकणार आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे बस. आणि जसं हे मटण शिजेल ना आणखीन तसं रंग चढेल त्याला छान, मसाल्याला ग्रेव्हीला रंग पण खूप छान चढेल आणि चव पण. बस मंडळी, आता शिजवतो याला मंद आचेवरती, याला शिजवणार आहे. याला एक पाऊण तास 1 तास याला लागेल शिजायला छान मटण. आता याला 1 तास झालेलं आहे, हे छान शिजलं पण आहे मटण. मी हे बोलमध्ये काढणार आहे, पण त्याच्या आधी मी याच्यात टाकतो आहे थोडंसं केवडा वॉटर. मंडळी, याला आता मी बोलमध्ये काढून घेतो आणि याला सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेवार का गोश्त करण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, मटण स्टॉक, मटण, दही, बेसन, हिरवी मिरची, साजूक तूप, काजूची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, खडा मसाला, केवडा वॉटर, जायफळ पूड, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये तूप आणि तेल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा बेसन परतून ते बाउल मध्ये काढून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि मटण घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. त्यानंतर खडा मसाला, कांद्याचे काप, हळद, लाल तिखट, धणेपूड, मटण स्टॉक, 1.5 चमचा काजूची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, पुन्हा मटण स्टॉक आणि दही घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ, जायफळ पूड, परतून घेतलेलं बेसन आणि केवडा वॉटर घालून मंद आचेवर मटण शिजवून घ्यावं आणि सर्व्ह करावं. मग त्या आपल्या पद्धतीने त्याला एक वेगळा ट्विस्ट देत असतात. कोणी कधी नूडल्स, कोणी सँडविचमध्ये टाकतं. अशा वेगवेगळे प्रकार चालू असतात त्यांचे आणि सगळे मस्त लागतात. म्हणजे मी तर ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करत असतो, कारण की पदार्थ जरी तेच असले तरी पण त्याच्यामध्ये जर एक वेगळा ट्विस्ट दिला की खायला आणखीन मजा येते. तर ही सगळी खरं म्हणजे गुरु मंडळी आहेत. मस्त आयडिया करून त्या इम्प्लिमेंट करतात, लोकांना खाऊ घालतात. याच्यात मी टाकतोय हळद, आणि तिखट, आणि यात जाऊ देऊया थोडं मीठ. आता मी काय करतो, याला थोडासा तांबूस रंग येऊ देतोय. इडल्या परतून घेतो दोन्हीकडनं, म्हणजे गोल्डन ब्राऊन थोडासा रंग आला की त्याच्यानंतर मिश्रणामध्ये एका मसाल्यामध्ये त्याला टॉस करायचं आहे. खास करून ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी या रेसिपी एकदम खूप कामाला येणार आहेत, कारण की या कशा रेसिपी आहेत, एकदम झटपट होणाऱ्या आहे आणि सगळ्यांना आवडतील अशा रेसिपीज आहेत. याच्यात घेतोय तेल. याच्यात जाऊ देऊया एक अर्धा चमचा मोहरी. म्हणजे सांबरिया ही जी पद्धत आहे ही राजस्थानी पद्धत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं याच्यापासून स्टफिंग करतात आणि मग भेंडीमध्ये वगैरे भरतात.
है ना, तर ती भाजी आहे ॲक्च्युली, पण मी त्याला आपला ट्विस्ट दिलेला आहे आणि इडल्यांवरती तो मसाला मी वापरणार आहे. याच्यात जाऊ देऊया शोप, जिरं. या दोन्ही गोष्टी गेल्यानंतर आता ह्याच्यात टाकूया थोडेसे तीळ. वा. त्याचबरोबर थोडेसे मक्याचे दाणे. आता मजा येईल. आणि याच्यात जाऊ देऊया ही शिमला मिरची. हाय फ्लेमवर याला टॉस करायचं आहे आपल्याला. आणि थोडेसे दाणे जे शिमला मिरच्या या सगळ्या लागल्या पाहिजे खाली, मग तेव्हा कुठे त्याच्यात ती टेस्ट येते छान. ते मक्याचे दाणे आपण उकडून घेतलेले होते, याच्यात टाकलेले आहेत मी. आणि मक्याचे दाणे आणि ह्या मिरच्या वगैरे ह्या सगळ्या थोड्याशा खाली लागल्या पाहिजे, थोड्याशा जळल्या पाहिजे, मग कुठे त्याला छान टेस्ट येते या पदार्थाला. त्याला ब्राऊन होऊ देऊया पहिले खाली. बरं, याच्यामध्ये मी कांदा, आलं, लसूण असं काहीच वापरत नाही आहे. सिंपल पद्धतीने ठेवलेली आहे रेसिपी, पण टेस्ट मात्र मस्त असणार आहे. आता इडल्या जरा कुरकुरीत व्हायला लागलेल्या आहेत. आता त्या जे दाणे आहेत त्यांना पण रंग चढायला लागला छान मस्त. आणि शिमला मिरच्या पण व्यवस्थित परतल्या जात आहेत. आता मंडळी याच्यात थोडंसं मी गाजर टाकतोय. सगळ्या थोड्या भाज्या मी टाकत असतो याच्यामध्ये, म्हणजे काय थोडंसं त्याचं पौष्टिक पण झाल्या पाहिजेत गोष्टी. वा. आता ते गॅस बंद केलेला आहे. इडल्या याच्यात जाऊ देऊया. याच्यात जाऊ देऊया हे खोबरं, भरपूर कोथिंबीर. मला वाटतं आणखीन थोडंसं तिखट लागेल आणि आणखीन थोडं मीठ. काय रंग आलाय, क्या बात आहे. आता सगळ्यात शेवटी याच्यात जाणार आहे थोडासा केचप. याने सगळे ते मसाले पण एकत्र येतात, चव छान येते. 1-2 चमचे आपण केचप टाकतो याच्यामध्ये. आणि याच्यात मी पिळणारा लिंबू. संध्याकाळच्या चहाबरोबर नाश्त्याला पण मस्त आहे. बरं, याच मसाल्यामध्ये पनीर पण कधीतरी ट्राय करून बघा, ते पण छान लागेल. अशाच पद्धतीने करायचं आहे पनीर, हळद, तिखट, मीठ वगैरे टाकून, तेही छान लागतं. बघू जरा काय आहे की चव घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही बाबा. वा, मजा आली. मला थोडं झणझणीत हवं आहे. बस, बाकी सब सही आहे. बस, आता मी गॅस बंद करतोय आणि याच्यात टाकतोय परत कोथिंबीर. वा मंडळी, बेत एकदम मस्त जमला आहे. तयार आहे आपली रेसिपी इडली कॉर्न सांबारिया. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. इडली कॉर्न सांबारिया करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, सिमला मिरची, इडली, उकडलेले मक्याचे दाणे, किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो सॉस, मोहरी, जिरं, बडीशेप, लिंबाचा रस, तीळ, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम इडलीचे काप करून ते पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. शॅलो फ्राय करताना त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, बडीशेप, जिरं, तीळ, उकडलेले मक्याचे दाणे, कापलेली हिरवी सिमला मिरची, किसलेलं गाजर, इडलीचे काप, किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, टोमॅटो सॉस आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण नीट परतून डिश सर्व्ह करावी. पहिला पदार्थ बनवतो त्याचं नाव काय आहे? दुधीचे फ्राईज. पुढची रेसिपी काय आहे? शुगर तवा नान. अश्वती, पुढची रेसिपी काय आहे? बनाना फोल्डर.